तत्कालीन नेत्यांच्या दबावामुळे घाळवळला पासपोर्ट मिळाला। निवडणुकीमध्ये त्यांनी कोणाचं काम केलं? मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल। तर ज्यांनी पासपोर्टसाठी चुकीचा अहवाल सादर केला त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, फडणवीसांची माहिती। घाळवळ आरोप प्रकरणावरून महायुतीमध्येच पलटवार। भाजप नेत्यांची शिंदेंकडे रवींद्र धंगेकर यांच्याबाबत तक्रार। तर धंगेकरांच्या बॉस सोबत आम्ही बोलू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही। बळीराजा न्यायासाठी रस्त्यावर उतरेल। संभाजीनगर मधल्या हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। राजा उदार झाला, शेतकऱ्यांच्या हाती टरबूज दिला। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। सरकारचं पॅकेज नव्हे, इतिहासातील सर्वात मोठी थाप असल्याची केली टीका। ठाकरेंचं वक्तव्य बेजबाबदार। हंबरडा मोर्चावरून बावनकुळेंचा टोला। ठाकरेंकडे हंबरडा फोडण्यापलीकडे काहीही राहिलेलं नाही, राधाकृष्ण विखेंची टीका। तर हंबरडा मोर्चा म्हणजे एक इव्हेंट। युतीचे अधिकार जिल्ह्याच्या स्तरावर दिलेले आहेत, शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षांवर टोकाची टीका करायची नाही, फडणवीसांच्या सूचना। 14 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे सुद्धा राहणार उपस्थित। राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का, यावरून चर्चांना उधाण। जैन मुनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उतरणार। जैन मुनींकडून जनकल्याण शांतीदूत पार्टीची घोषणा। कबूतर चिन्हासह निवडणुकीला सामोरं जाणार। कबूतरखान्यावरून जैन मुनींचं वादग्रस्त वक्तव्य। कबुतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला। कबुतरांसाठी एखादा दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं? जैन मुनी बरळले। अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडणी। जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा, जगतापांनी केलं होतं वादग्रस्त विधान। भाजपानं साडी नेसवून अपमान केलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलं खांद्यावर। मामा पगारे यांना खांद्यावर बसवून केला सन्मान।